ब्रेक के बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। खबर डोंबिवली से है, जहां कल्याण लोकसभा प्रत्याशी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे के प्रचार के लिए डोंबिवली पश्चिम में एक प्रचार रैली का आयोजन किया गया। इस रैली में महायुति कार्यकर्ताओं और आम नागरिकों से काफी अच्छा समर्थन मिल रहा है। वहीं श्रीकांत शिंदे का स्वागत पटाखे फोड़कर और फूल बरसाकर किया गया। भाजपा पूर्व नगर सेवक शैलेश धात्रक एवं नगर सेविका मनीषा शैलेश धात्रक ने सांसद शिंदे का जोरदार स्वागत किया और विजय होने का विश्वास दिलाते हुए जीत की बधाई दी। रैली में सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के साथ शिवसेना जिला प्रमुख गोपाल लांडगे, मनसे विधायक राजू पाटिल, भाजपा जिलाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबले, रांगपा जिला अध्यक्ष आनंद परांजपे, मनसे जिलाध्यक्ष प्रकाश महात्रे सहित सभी घटक दलों के पदाधिकारी, पूर्व नगर सेवक, कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। या रॅलीमध्ये आवर्जून आनंदजी परांजपे असतील, जगन्नाथप्पा शिंदे असतील, त्याचबरोबर मनसेचे आमदार राजू पाटील असतील, दिबा पाटील यांचे सुपुत्र त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर दिबा पाटील संघर्ष समितीचे रामशेठ ठाकूर असतील, गुलाबजी वजे असतील, सगळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे, मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे सगळे नेते जे आहेत हे उपस्थित होते, सगळे पदाधिकारी उपस्थित होते, सगळे कार्यकर्ते उपस्थित होते। मला वाटतं कार्यकर्त्यांमधला जो जोश गेले अनेक दिवस मी पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे जो आहे हा डेडिकेटली जो आहे रस्त्यावरती उतरला आहे। प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, शिवसेना, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर NCP असेल, मनसे असेल, RPI, रासप, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे रस्त्यावरती उतरून प्रचार करत आहेत। कोण चौकसभा घेत आहे, कोण प्रचार रॅली घेत आहे, कोण स्लिपा वाटतं आहे, कोण अहवाल वाटतं आहे, आणि प्रत्येकाला असं वाटतं आहे की हा जो उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हा आपल्याच पार्टीचा उमेदवार आहे। हे मला वाटतं चित्र जे आहे हे कल्याण लोकसभेमध्ये पाहायला आपल्याला मिळतं। तर खूप जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये जी आहे ही प्रचाराची रॅली जी आहे ती झालेली आहे। प्रचार सभा आता 2 होणार आहे। 12 तारखेला जी आहे ही राजसाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे, ती खारेगाव 90 फीट रोड इथे, आणि 15 तारखेला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ही वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट मध्ये होणार आहे। दिबा पाटील यांच्या मुलाने आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे यांना मत हीच दिबा पाटलांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं त्यांनी भावना व्यक्त केली। मी त्यांचं खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी हे उद्गार जे आहेत ते काढलेले आहेत। मला वाटतं नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव जे आहे हे देण्याचं काम आपल्याच सरकारने केलेलं आहे, आणि त्यांच्या तोंडून हे येणं मला वाटतं त्याच्यामध्ये सर्व काही आलं। ऑपोजिशनकडे कुठला उमेदवार तुल्यबळ आहे की नाही त्याच्यावरती न विचार करता आपण आपलं प्रचार रॅली असेल, कॅम्पेनिंग असेल, ही पूर्णपणे डेडिकेटली जे आहे 100% देऊन जे केली पाहिजे, आणि तशीच रॅली जी आहे ती आज देखील निघालेली आहे। आमचा कार्यकर्ता देखील जो आहे तो कुठेच रिलॅक्स झालेला नाही। प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो कामाला लागलेला आहे, काम करतोय, आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल 20 तारखेला आणि त्यातून जास्तीत जास्त लीड कसा मिळेल त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जो काम करतोय। श्रीकांत शिंदे यांची रॅली होती, परंतु आपण बघितलं असेल तर सर्वसामान्य लोक देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते, आणि ही प्रचाराची रॅली नव्हे तर विजयाची रॅली वाटत होती। असा वातावरण डोंबिवली पश्चिममध्ये या सांस्कृतिक नगरीमध्ये आज झालेलं आहे। आपण बघितलं तर नुसते शिवसैनिकच नाही तर विविध संस्थांचे लोक, विविध संघटनांचे लोक, बचत गटाच्या महिला, त्याचबरोबर अनेक संस्थांची लोक या रॅलीमध्ये सहभागी झाली होती, आणि त्यांनी जोरदार स्वागत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं केलेलं आहे। विरोधकांना ही रॅली बघून आज त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही, असं आम्हाला डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको और भी तमाम बड़ी खबरों से करवाएंगे रूबरू।